आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी आरटी सारथी महाज्योती या माध्यमातून सीईटी जी घेण्यात आलेली होती त्या सीईटीचा रिझल्ट आज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आणि उद्या, आज किती वाजता डिक्लेअर होते ते आपल्याला माहिती नाही, परंतु आज डिक्लेअर होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. मग हा जो रिझल्ट डिक्लेअर झाला त्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे, तर डीव्ही प्रोसेस असणार आहे. तुम्हाला संस्था निवड करायची आहे. मग ज्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करणार आहात, तुम्ही संस्था निवड करणार आहात, त्याच्यानंतर डीव्ही असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर काल एक मी व्हिडिओ बघितला, म्हणजे व्हिडिओ टाकलेला होता, 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये कागदपत्राच्या संदर्भात 15 कागदपत्रांची एक लिस्ट आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना ते सांगितलेलं आहे काय काय लागणार आहे. मग त्यात विद्यार्थ्यांचे 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न कोणते? एक, सर इन्कम सर्टिफिकेट आमच्याकडे 1 वर्षाचं आहे, आपण त्या ठिकाणी 3 वर्षाचं बोललेलो होतो. नंतर व्हॅलिडिटी नाहीये, व्हॅलिडिटी कोणाला लागते. नंतर नॉन क्रिमिनल जी आहे ती कोणाला लागते, मला नॉन क्रिमिनल आहे तर माझ्याकडे रिन्युअल नाहीये. असे खूप सारे प्रश्न तुमचे आहेत. मग या 3ही प्रश्नांची उत्तरं आपण समर्पकपणे तुम्हाला खरंच त्या याच्यातून तुमच्या जे काही तुमच्या डोक्याला टेन्शन आहे त्या टेन्शन तुमचं दूर होईल. बाकी इतरही जे काही प्रॉब्लेम्स असतील, कुठं तुमच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, तुमच्या नावात प्रॉब्लेम असेल, ते सुद्धा प्रश्न तुम्ही विचारू शकता. व्हॉट्सअपला टाकू शकता किंवा टेलिग्रामला सुद्धा टाकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असे काही जे अपडेट्स आहेत ते अपडेट आपल्या समोर कायमस्वरूपी आपण सांगितलं जाईल. अपडेट सांगणंच नाही तर आपण जबाबदारीपूर्वक तुमचं जे काम आहे ते करण्या इतपत सुद्धा आपण जबाबदारी घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ते अत्यंत महत्वाचं आपल्या दृष्टीने असणार आहे. एक लक्षात घ्यायचं आहे आता की हे जे 3 विषय आहेत त्या 3 विषयातला पहिला मुद्दा जो आहे तो इन्कम सर्टिफिकेटचा आहे. इन्कम सर्टिफिकेट जनरली आपण जेव्हा स्कॉलरशिप घेत असतो, कोणत्याही कॉलेजला आपण ऍडमिशन असते त्यावेळेला स्कॉलरशिप आपल्याला मिळते आणि स्कॉलरशिपचा फॉर्म जेव्हा भरत असतो तेव्हा आपण तलाट्याच्या माध्यमातून जे काही तलाठी उत्पन्नाचा जो काही आपल्याला दाखला देतो तो आपण तहसीलमध्ये घेऊन जातो आणि त्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न सर्टिफिकेट मिळते किंवा सेतूच्या माध्यमातून किंवा तहसील माध्यमातून मिळतंय तहसीलदाराचं. आपण त्यावेळेला डिमांड करायची आहे की मला 3 वर्षाचं पाहिजे. जरी ज्यांच्याकडे 1 वर्षाचं आहे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तिथं मॅन्डेटरी केलेलं आहे, अनिवार्य केलेलं आहे, त्या 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. मग तुम्ही 1 वर्षाचं घेऊन चालेल का? नाही. तर संस्थावाल्यांना तेच पाहिजे असते की एखादा विद्यार्थी कट करणं. मग डॉक्युमेंट मध्ये जर एखादी गोष्ट तुमच्यात हयगय केली तर ती तुमची चुकी असणार आहे. म्हणून जाणीवपूर्वक व्हिडिओ संपूर्ण बघा. यात मी जे सांगतोय ते तुम्हाला फॉलो करावं लागेल, अन्यथा कोणता इन्स्टिट्यूटवाला कसा असेल याचे काही आपल्याला नेम नाही, आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं हे जे राईट्स आहेत किंवा हे अधिकार आहेत हे सर्व इन्स्टिट्यूटवाल्यांना असते, हे संस्थेवाल्यांना असते. मग त्यानुसारच ते प्रवेश तुम्हाला देणार आहेत. मग त्या त्रुटी काढण्यापेक्षा किंवा तुमचं ऍडमिशन पेंडिंग ठेवण्यापेक्षा एका डॉक्युमेंटसाठी, तर विद्यार्थी मित्रांनो ही संधी पुन्हा जर पेंडिंग राहिलं तर दुसऱ्या विद्यार्थ्याला संधी मिळेल. त्यामुळे ही चूक करू नका. 3 वर्ष अजूनही वेळ आहे. आपल्याला 3-4 दिवसामध्ये इन्कम सर्टिफिकेट मिळते. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही गावामध्ये जा, कोणत्याही तालुक्यात जा, तुम्हाला 3 दिवसात इन्कम सर्टिफिकेट मिळतं. हे लक्षात घ्यायचं आहे आता की 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट मागायचं, कोणाला दाखला मागायचा, कोणाला तलाट्याला, आणि तेच घेऊन कुठे जायचं तहसील कार्यालयात आणि त्यांना म्हणायचं की मला 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. मग तुम्ही एकच प्रत काढता, त्यावेळेला तिथं लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे की मला किती प्रत पाहिजे. तर विद्यार्थी मित्र 2 प्रत घ्या ना, काय हरकत आहे आपल्याला? 2 प्रत घ्या. 2 प्रतचे पैसे लागेल तुम्हाला. 2 प्रत घ्या. तुम्ही एकच प्रत घेऊ नका. ओरिजिनल प्रत त्यावेळेला द्या लागेल, तर दुसऱ्या कुठेही कामात येईल तुम्हाला. त्यामुळे 2 प्रत तुम्ही मागायची आहेत. नंतर हा झाला इन्कम सर्टिफिकेटचा मुद्दा. इन्कमची लिमिट दिलेली आहे 8 लाखाच्या आत. इन्कमची लिमिट किती दिलेली आहे? 8 लाखाच्या आत. म्हणजे 8 लाखाच्या आत सर्वच विद्यार्थी बसतात. क्लास 3चा जो काही मुलगा असेल, क्लास 3 म्हणजे एखादा चपराशीचं काम करणार असेल किंवा मग एखादा म्हणजे ज्यांचं 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे किंवा परिचर म्हणून काम करत असेल एक्झाम, क्लास 4चा जो असेल, क्लास 4 बोलतोय मी, ते चुकी झाली माझी, क्लास 3 म्हणून, क्लास 4चा विद्यार्थी सुद्धा बसू शकते ज्यांचं पालक क्लास 4 नोकरीवर आहे, हे बसू शकतात. 8 लाखाच्या खाली उत्पन्न असणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी या ठिकाणी बसणार आहेत. नंतर दुसरा विषय आहे आपला नॉन क्रिमिनलचा. आता नॉन क्रिमिनल कोणाला पाहिजे? नॉन क्रिमिनल कोणाला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल. इन्कम सर्टिफिकेट SC ST विद्यार्थ्यांना पाहिजे. आणि जे आपले विद्यार्थी आहेत ओबीसी बांधव आहेत, ओबीसी, SBC, नंतर NT, VJNT, ABCD जे काही आहे, NT मधील जे विद्यार्थी आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना काय पाहिजे? नॉन क्रिमिनल पाहिजे. मग नॉन क्रिमिनल तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नॉन क्रिमिनल आपल्याला रिन्युअल करावं लागते. जर नसेल तर नॉन क्रिमिनल रिन्युअल करणे आहे आणि नॉन क्रिमिनल काढणं गरजेचं आहे. SC आणि ST ला नॉन क्रिमिनल लागत नाही, त्यांना इन्कम सर्टिफिकेटच पाहिजे, हे समजून घेणं गरजेचं आहे. मग नॉन क्रिमिनल SC ST सोडून बाकी इतरांना नॉन क्रिमिनल लागते,
हे समजून घ्यायचं आहे. म्हणून नॉन क्रिमिनल रिन्युअल नसेल तर रिन्युअल करून घ्या, नवीन काढा, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतर काही विद्यार्थी डोमेसाईलचे बद्दल विचार करतात की सर डोमेसाईल दरवर्षी काढा लागते. हे लक्षात घ्यायचं आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही राज्याचा रहिवासी आहे अशा बाबतीत. मग राज्याचा रहिवासी तुम्ही जन्म झाल्याबरोबर तुम्ही राज्याचा रहिवासी झाला, मृत्यू होण्यापर्यंत राहणार किंवा राज्य जर सोडून गेले तर तुम्ही दुसऱ्या राज्याचे डोमेसाईल तुम्हाला मिळेल. पण इथं जर राहत असाल तर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे. आणि पहिलीच अट आहे आपली, हे जर संस्था या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर पहिला मुद्दा आहे तो राज्याचा रहिवासी असावा. उमेदवार हा राज्याचा रहिवासी असावा. म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या. ते सुद्धा 5 ते 6 दिवसामध्ये कुठूनही मिळते, कोणत्याही सेतूवाला तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट काढते, हे रिन्यू करायला लागत नाही. एकदा काढली तर आयुष्यभर डोमेसाईल सर्टिफिकेट असते, समजून घ्यायचं आहे. हे झालं तिसरा मुद्दा. आता आपण व्हॅलिडिटीवरती. व्हॅलिडिटीचं काय, व्हॅलिडिटी कोणाला लागते असे प्रश्न विचारतात. सर आम्ही एससी व्हॅलिडिटी लागते का, आम्ही एसटी व्हॅलिडिटी लागते का, सर माझ्याकडे पोचपावती व्हॅलिडिटी तर मला प्रवेश मिळेल का, व्हॅलिडिटी नसली तर चालेल का ऍडमिशनच्या वेळेला, त्याच्याबद्दल सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, पोच पावती एसटी बद्दल सांगतोय. जे विद्यार्थी एसटी प्रवर्गातील आहेत त्यांना व्हॅलिडिटी प्रवेशाच्या वेळी अनिवार्य आहे. प्रवेशाच्या वेळी अनिवार्य आहे. मग प्रवेश कधी मिळेल तुमचा, प्रवेश ज्या वेळेला तुम्हाला संस्था निवड होते आणि ज्या वेळेला डॉक्युमेंट तुम्ही तपासणीला जाता त्या वेळेला डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे. व्हॅलिडिटी जर नसेल तर तुमचं ऍडमिशन पेंडिंग ठेवतात. समजलं, पेंडिंग. मग तुरंत काय ऍडमिशन मिळत नाही, तुरंत काय व्हॅलिडिटी मिळत नाही. व्हॅलिडिटीला 1 महिने 2 महिने 3 महिने वेळ लागतात, तेव्हापर्यंत तुमचं प्रशिक्षण चाललं जाते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला प्रवेशच मिळत नाही. हा पहिला मुद्दा कोणाला, एसटी विद्यार्थ्यांना. पोच पावतीवरती फक्त तुम्हाला परीक्षा देता येते, तुम्हाला निवड होता येते, तुमची निवड होता येते, पण तुम्हाला तिथं प्रशिक्षण मिळत नाही, तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही. हा झाला मुद्दा एसटीच्या बाबतीत. एससी विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी असते, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. नसेल डॉक्युमेंट तयार असेल, एका दिवसात तुम्ही 2 दिवसात किंवा 15 दिवसात तुम्ही व्हॅलिडिटी काढू शकता, पूर्ण डॉक्युमेंट असेल तर. जर व्हॅलिडिटी नसेल तरी पण सुद्धा तुमचं पेंडिंग ठेवलं जाते, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. संस्था लेवलला मॅनेज केलं जाते, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे एससी विद्यार्थ्यांना. ओबीसी विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी असेल तरी ठीक आहे, नसेल तरी मेंडेटरी नाही आहे, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त एसटी विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी नसेल तर प्रशिक्षण दिलं जात नाही, पेंडिंग ठेवलं जातं. हे एवढ्याही कॅटेगरी बद्दल मी तुम्हाला सांगितलं. 3 कॅटेगरी महत्वाच्या आहेत, एक ओबीसी, एक एसटी आणि एक एससी. ह्या 3च गोष्टी सेंट्रलमध्ये पण आहेत आणि इकडे पण सुद्धा आहेत. त्यामुळे यात तुम्हाला व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहेच, आणि असेल तर देणं गरजेचं आहे. पण एसटी विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी शिवाय प्रवेश मिळत नाही. निवड जरी झाली तरी प्रवेश देत नाही संस्थावाले, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न पडलेले असेल, तुमच्या नावात काही गडबड असेल, तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये असेल, काही विद्यार्थ्यांच्या इन्कम मध्ये नावात चुकी झालेली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जिथं जिथं नावात चुकी झालेली आहे, जिथं जिथं तुमच्या आडनावात चुकी झालेली आहे किंवा काही चुकी झालेली असेल तर लक्षात घ्यायचं आहे, एक ऍफिडेव्हिट आपल्याकडे तयार ठेवणं गरजेचं आहे. ज्या संदर्भात चुकी झाली असेल, म्हणजे शपथपत्र. मग शपथपत्र कुठे मिळेल तुम्हाला, तर तुम्हाला कुठं तहसील कार्यालयामध्ये शपथपत्र तुम्हाला बनवून मिळेल. एक स्टॅम्प पेपर घ्यायचा आणि जिथं चूक झाली असेल, जिथं नावात चूक झाली असेल त्यानुसार ते शपथपत्र तुम्ही स्वतः हँडरायटिंग करू शकता त्या स्टॅम्प पेपरवरती. सेतूमधून तुम्ही फोटो काढू शकता, ते तुमच्याकडे ठेवायचं आहे. ते संस्थेवाल्यांना जर त्यांनी मागितलं की ते चुकी झाली आहे तर तुम्हाला देता येणार आहे आणि प्रवेश नाकारू शकत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला या सर्व गोष्टी समजून घेणं आहे. इन्कमच्या बाबतीत तुमचा विषय क्लिअर केलेला आहे, व्हॅलिडिटीच्या बाबतीत, नॉन क्रिमिनलच्या बाबतीत आणि आपले जे काही चुका झाल्या असतील तर त्या चुकीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो आहे. अशा पद्धतीनं हे अत्यंत महत्वाचं अपडेट होतं. आज रिझल्ट लागला, रिझल्ट चेक करत राहा, बार्टीच्या साईडवरती जा, चेक करत राहा. रिझल्ट लागला तर आपण अपडेट तर देऊच विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्हाला जर माहित झालं तर तुम्ही सुद्धा ग्रुपवर पटकन आपल्याला टाकायचं आहे, ज्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि विद्यार्थी सुद्धा बघतील. विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ किती लागेल, काय लागेल याबद्दलचे जे काही व्हिडिओज आहेत ते मी मागे टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता. यात पुन्हा जे काही अपडेट असेल किंवा तुमचा काही सल्ला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.